हाका मारी म्हटलं की रात्री ओळखीच्या आवाजात हाक मारून माणसाला घराबाहेर खेचणारी दुष्ट शक्ती. या हाकामारीचं नाव घेतलं तर अंगावर काटाच येतो. आणि असाच अंगावर काटा आणणारी एक भयकथा आपल्यासाठी सादर करत आहे. विदर्भातलं एक छोटंसं गाव कोरचीपाडा. या गावात एक कडक नियम लोक पाळत होते की रात्री अंधार पडला की कुणीही तुम्हाला हाक मारो, उत्तर अजिबात द्यायचं नाही. गावातल्या लहान लहान मुलांनाही हे पाठ होतं, कारण त्या हाकेला नाव होतं हाकामारी. एके दिवशी शहरातून राहुल, त्याची बायको नेहा आणि 7 वर्षांची मुलगी गौरी इथे राहायला आले. पहिल्याच दिवशी शेजारच्या आजीने सांगितलं की रात्री आहीही ऐकलं आणि कुणीही हाक मारली तरी दरवाजा उघडू नका. राहुल हसला आणि म्हणाला, अहो आजी, आजच्या काळात असं कोण मानतं? त्यावर मात्र आजी त्यांना जास्त समजावत बसली नाही. आणि त्याच रात्री 12 वाजता पहिली हाक आली, राहुल, राहुल, दार उघड. अगदी राहुलच्या आईसारखा आवाज. राहुल दचकला. आई तर गावापासून सुमारे 300 किलोमीटर दूर आहे आणि इतक्या रात्री कशी काय ती इथे पोहोचली? नेहा सावध झाली. ती म्हणाली, राहुल, दार उघडू नकोस. शेजारच्या आजीने काय सांगितलंय माहितीये ना? यावेळी पुन्हा आवाज आला, थोडासा रडका. बाळा, थंडी वाजते रे, दार उघड ना. हे ऐकताच राहुलचा हात कडेकडे गेला. नेहाने जोरात पकडून त्याला मागे खेचलं आणि म्हणाली, नको. आणि अचानक बाहेर शांतता पसरली. काय झालं काही कळलंच नाही. त्यानंतर कुणाचाही आवाज आला नाही. कोणीतरी गंमत करत असेल हा विचार करून राहुल आणि नेहा दोघेही झोपी गेले. पण दुसऱ्या दिवशी कळलं, शेजारचा गणू रात्री बाहेर गेला होता. त्याच्या बायकोच्या आवाजात त्याला हाक आली. सकाळी तो सापडला, पण घरापासून 1 किलोमीटर दूर एका विहिरीजवळ बेशुद्ध अवस्थेत. शुद्ध आल्यावर तो एकच बोलला, ती माझ्या पुढे चालत होती, पण तिचे पाय माझ्याकडे वळलेले होते. त्याच्या या बोलण्यावर लोक जे काय समजायचे ते समजून गेले आणि ती लोक जे काही मानत होती त्याच्यावर त्यांचा विश्वास अजून दृढ झाला. काही दिवस गेले. गौरी एकटीच खेळत होती. ती म्हणाली, आई, ती ताई पुन्हा आली होती. कोण ग ताई? नेहाने विचारले. तीच जी रात्री मला हाक मारते. हे ऐकून नेहा हादरलीच. पुढे गौरी सांगू लागली, ती म्हणते की मी तिच्यासोबत जंगलात खेळायला येऊ. मी जाऊ का? नेहाला काही वेळ काहीच कळेना की आता हिला काय सांगावं. तरीही नेहाने कशी तरी तिची समजूत घातली आणि म्हणाली की माझ्या आणि बाबांशिवाय तुला कुणीही हाक मारली आणि कुणीही बोलवलं तरी जायचं नाही. नेहाने हा प्रसंग राहुलला सुद्धा सांगितला. काही दिवस असेच गेले आणि राहुल गावातल्या पुजाऱ्यांची भेट घ्यायला गेला. त्यात गावातले पुजारी सांगू लागले, पूर्वी या जंगलात एक बाई हरवली होती. ती आपल्या मुलाला शोधत शोधत वेडीच झाली. मरतानाही ती मुलालाच हाक मारत होती. तिचा आत्मा आता प्रत्येकाला ओळखीच्या व्यक्तीच्या आवाजात हाक मारतो. जो तिला उत्तर देतो तो तिच्या सोबत जातो. हे ऐकून राहुल सुन्न झाला. ती रात्र त्याला निघेच ना. कशी बशी करत त्याला झोप लागली. पण त्या रात्री आई, गौरीच्या आवाजात एक हाक ऐकू आली. हे ऐकून नेहा जागी झाली तर गौरी तिच्या शेजारी झोपली होती. पुन्हा आवाज आला, आई, मला बाहेर येऊ दे. हे ऐकून मात्र नेहाच्या अंगावर काटाच आला. दरवाजाच्या फटीतून एक सावली दिसत होती. नेहाने राहुलला उठवलं. जे काय घडतंय
ते बघून राहुलला राग आला. ती सावली बघून राहुलला वाटलं की दाराच्या बाहेर गावातलंच कुणीतरी आहे जे आपली गंमत करते. राहुलला खूपच राग आला. तो ओरडला, कोण आहेस तू? इतकं बोलणं पुरेसं होतं, कारण हाका मारेला तिचं उत्तर मिळालं होतं. याचबरोबर दार आपोआप चर्रकन उघडलं. थंड वारा आत शिरला आणि त्या सर्वांनी तिला पाहिलं. दारात गौरी उभी होती. तिचे डोळे पूर्ण पांढरे होते आणि पाय मागे वळलेले. बाबा चल ना, असे तिने उच्चारले. त्याचबरोबर राहुल पुढे चालू लागला. हे सगळं पाहून नेहा जोरात किंचाळली आणि सगळं तिथंच शांत झालं. त्या रात्री तिथून पुढे काय झालं माहीत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे गावकरी जमले. पाहिलं तर राहुल गायब होता. गौरी अतिशय शांतपणे बसली होती आणि नेहा सुन्न झाली होती. गावकरी म्हणाले, हाका मारीने त्याला नेलं असावं. आजही कोरची पाड्यात रात्री कुणी नावाने हाक मारली तरी लोक कान झाकतात, कारण त्यांना माहिती आहे ती आपल्या आवडत्या आणि ओळखीच्या आवाजातच आपल्याला हाक मारते. राहुल गायब होऊन सुमारे 2-3 दिवस झाले होते. नेहा आणि गौरी घाबरलेल्या अवस्थेतच होत्या. चौथ्या दिवशी पहाटे दारावर टकटक ऐकू आली. नेहा, दार उघड. हा आवाज राहुलचा होता. हे ऐकून नेहाचा श्वासच अडला. गावकरी धावत आले. त्यांनी दार उघडलं. पाहिलं तर राहुल उभा होता, पण काहीतरी बरोबर नव्हतं. त्याचे डोळे निर्विकार होते, चेहऱ्यावर भावना नव्हत्या. त्याचसोबत तो घरात शिरला आणि एकच वाक्य बोलू लागला, ती अजून बाहेर उभी आहे. सगळ्यांना वाटलं की राहुलच्या मनावर परिणाम झाला असावा, त्याच्यामुळे तो असं काहीतरी बडबडतोय. पण त्या रात्री राहुल झोपेतच बोलू लागला, हा येतो, तिला घेऊन येतो. त्याचं हे बडबडणं ऐकून नेहाला जाग आली. नेहाने त्याला हलवून उठवलं. राहुलचे डोळे उघडले, पण तो नेहाकडे बघत नव्हता, तर तो एकटक दाराकडे बघत होता. याचा काय अर्थ काढावा ते मात्र नेहाला समजेना. ती दुर्लक्ष करून झोपी गेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठली तेव्हा घरात गौरी नव्हती. दार उघडं होतं. बाहेर लहान पावलांचे ठसे होते. जंगलाकडे गेलेली नेहा ओरडतच गावात धावली. राहुलही गावात उंडारक्या मारत होता. नेहाने राहुलला सांगितलं की गौरी घरी नाहीये, आपल्याला तिला शोधायला हवं. तिच्या पाऊलखुणा जंगलाच्या आत गेलेल्या दिसतात. त्यावर राहुल शांतपणे म्हणाला, तिला खेळायला घेऊन गेली आहे, तू शांत राहा. यावर गावकरी काय समजायचे ते समजले. त्याचबरोबर गावकरी, पुजारी, नेहा सगळे जंगलात गेले. आत, खोल जंगलात. आत गौरी एका झाडाखाली बसली होती. समोर एक बाई होती. पांढरा चेहरा, काळे डोळे. ती गौरीच्या केसांवरून हात फिरवून माझी मुलगी असं काहीतरी कुजबुजत होती. बाकी सगळे पुजारी तयारीतच गेले होते. पुजाऱ्यांनी मंत्रोच्चारण सुरू केलं. ते जोरजोरात मंत्र म्हणू लागले. हे ऐकताच ती बाई ओरडली, जोरजोरात किंचाळू लागली, मला माझं मूल द्या. मंत्रोच्चारण ऐकून गौरी भानावर आली आणि जोरात किंचाळली. नेहाने धावत जाऊन तिला उचलून घेतलं आणि एका क्षणात ती बाई धुरासारखी नाहीशी झाली. यावर पुजारी म्हणाला, हाकामारी फक्त हाक मारत नाही, तर आता ती घरातही शिरू लागली आहे. नेहा थरथरली. मग राहुल? पुजारी शांतपणे म्हणाले, तो राहुल नाही बेटा, तू सावध राहा. आता मात्र नेहाला काय करायचे हे समजेना. त्या रात्री नेहा जागी झाली.
राहुल बेडवर नव्हता. तो दाराजवळ उभा होता. हळू आवाजात म्हणत होता, नेहा, बाहेर ये. नेहाला समजलं की तो राहुल नाहीये. हा आवाज हाकामारीचा होता. राहुल पाठीमागे वळला आणि त्याचा चेहरा एकाएकी वितळल्यासारखा झाला. त्याचं भयानक रूपांतर झालं. डोळे पांढरे, पाय मागे वळलेले. तू मला उत्तर दिलंस. तो हसला आणि जोरजोरात किंकाळ्या फोडत हसू लागला. हे सर्व बघून नेहाने प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेतलं आणि तिने पटकन गौरीला उचललं आणि घराच्या बाहेर पळाली. सगळ्या गावकऱ्यांना उठवून जमा केलं. गावकरी जमले. पुजारीही आले. त्यांनी घराभोवती हळदी कुंकू टाकलं. घरातून किंचाळण्याचा आवाज आणि अचानक शांतता. सगळ्यांनी मिळून त्या घराला आग लावून दिली. दुसऱ्या दिवशी घर जळालेलं. राहुलचा काहीच मागमूस नाही. नेहा सुद्धा गौरीला घेऊन गाव सोडून निघून गेली. पण आजही त्या घराजवळून जाताना लोकांना ऐकू येतं, दार उघडा, मी राहुल आहे. आता हा कथेचा शेवट होता की सुरुवात, हे तर परमेश्वरालाच माहिती. ही भय कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका. भेटत राहू अशा छान छान भय कथांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.